जेजुरीचं खंडोबाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो आज स्टे घेण्यासाठी. तर तो स्टे कुठे घेतला ते तुम्ही नक्की पहा. तर मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचे एका मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आम्ही आज निघालो होतो खंडोबाचं दर्शन घेऊन माझ्याच घरी म्हणजे आम्ही नगरला निघालो होतो. कारण तिथे आम्हाला थांबायचं होतं. आज कुठेतरी स्टे घ्यायचा होता आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या तीर्थाला म्हणजे प्रवासाला आम्हाला जायचं होतं. तर त्यासाठी आम्ही पोहोचलो नगरला. आणि नगरला पोहोचल्यानंतर भाऊ भावाची एवढी वाट पाहत उभा होता, की त्याला कळत नव्हतं. आनंद एवढा भरून आला होता, की मला सुद्धा शब्दात सांगणं तुम्हाला शक्यच नाही आहे. बघू शकता एवढं भाऊ यायचा आनंद झाला होता त्याला, की खूपच. शाहूचा भाऊ आहे यू, तो तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो केलं असेल, तर तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये, त्याच्या बर्थडेच्या ब्लॉगमध्ये, दिवाळीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल आणि कळेल सुद्धा त्यांचं नातं कसं आहे ते. त्यांना माझ्या शाहूला सुद्धा एवढे डोहाळे लागले होते, की यूची भेट कधी होते आणि कधी नाही. तर त्यांची नक्कीच भेट झाली आणि त्यांना दोघांनाही इतका आनंद झाला, की त्यांना कळतच नव्हतं, की काय करावं असं म्हणून. तर आम्ही तिथे पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला एक रात्रच थांबायचं होतं, कारण उद्या सकाळी परत प्रवासाला निघायचं होतं. तर बघू शकता त्याला कळतच नव्हतं, की मला स्वप्न पडलं, की खरंच माझा भाऊ माझ्या समोर आला आहे म्हणून. तर तो पाहतच होता. आणि त्याला असं वाटत होतं, की गाडी परत जाते की काय? तर तो म्हणत होता, दादा ये तू आणि यांना सगळ्यांना राहू दे राहतील." तर त्याला कळतच नव्हतं. खूपच आनंद झाला होता. तर आमचे शाहूराजे झोपले होते आणि सकाळी उठून आम्ही बस एक स्वप्न पडल्यासारखंच झालं तिथे गेल्यावर. रात्री झोपलो आणि सकाळी उठून आम्ही आमच्या प्रवासाला निघालो. तर सकाळी निघाल्यानंतर एवढी सकाळ छान होती आणि दिवस निघायचाच होता. तर आम्ही अगदी 4:30 ते 5 वाजता घराच्या बाहेर पडलो सुद्धा होतो. मनात आणि थंडीत दर्शनाची ओढ आणि प्रसन्नता असली, की थंडी आणि हे सगळं काही एवढं वाटत नाही. आम्ही सकाळी सगळेजण निघालो आणि आमच्या मामांनी गाडी वगैरे सगळी स्वच्छ केली. त्याच्यानंतर सगळ्यांचा निरोप घेतला. आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तर पुढचं प्रवासाचं ठिकाण होतं आमचं शनी शिंगणापूर हे. शनी शिंगणापूर हे एक नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि त्याचा इतिहास तुम्हाला माहीतच होता. मी 8 ते 10 वर्ष आधी आली होती, तर इथे एवढं काहीच नव्हतं. आता एवढं सुंदर मंदिर झालेलं आहे. एवढा भव्य परिसर झालेला आहे, की हाच ब्लॉग माझ्या सगळ्यात सगळ्यात मोठा ब्लॉग आहे. कारण इथला परिसर तुम्हाला दाखवताना मला खूपच आश्चर्य वाटत होतं. मला स्वतःही आश्चर्य वाटत होतं, की एवढ्या लवकर एवढा मोठा परिसर कसा काय झाला? खूपच मोठं वाढलं होतं. खूपच म्हणजे मंदिराचं बांधकाम सुद्धा खूप भव्य दिव्य असं झालेलं होतं आणि प्रत्येक गोष्ट बदललेली होती मंदिरातली. तिथे जाऊन मला खूप छान वाटलं. सकाळी गेलो आम्ही आणि तिथे तेल अर्पण करण्याची जी पद्धत आहे, त्यानुसार आम्ही त्या मूर्तीला तेल चढवलं आणि तिथे 5.5 फुटाची जी ही मूर्त आहे, ती आकाशाच्या खाली आहे आणि इथे ही मूर्त कशासाठी आहे आणि का आहे, याचा इतिहास सुद्धा तुम्हाला सांगते मी. कारण काय झालं, की पारस नदी जी होती, त्या नदीला पूर आला आणि त्या पुरात एक दगड वाहून आला. गावकऱ्यांनी खूप प्रयत्न केला तो दगड हटवायचा, पण त्यातून रक्तासारखं काही द्रव्य निघत होतं. त्याच्यामुळं असं वाटलं, की हे द्रव्य काय असेल म्हणून आणि त्याच गावच्या जो पाटील असतो त्याच्या स्वप्नात शनिदेव आले आणि त्यांनी सांगितलं, की "मी तुमच्या गावाचं रक्षण करण्यासाठी आलो. मला तिथेच तुम्ही स्थापन करा आणि म्हणजे जे आकाश आहे त्या आकाशाच्या खाली मला स्थापन करा." त्याच्यामुळं ही मूर्ती आकाशाच्या खाली आहे आणि या गावाची अशी जगप्रसिद्ध कीर्ती आहे, की या गावाला दरवाजे नाहीत आणि जे चोरं वगैरे कोणी येते त्यासाठी सगळे शनिदेव या गावाचं रक्षण करतात. शनिवार हा मुख्य वार आहे आणि हनुमानाचं एक रूप असल्यामुळं शनिदेवाची त्या श्रद्धेने लोक पूजा करतात, मान्यता आहे. आणि 5.5 फुटाची काळ्या पाषाणात ही दगडाची मूर्ती आहे आणि ते तेल वाहतात. त्याच्यानंतर हिचा जो प्रसाद आहे बर्फीचा तो खूपच छान असतो. आम्ही तिथला प्रसाद घेतल्याशिवाय जातच नाही. 1-2 वेळा आलो तेव्हा सुद्धा भरपूर प्रसाद नेलेला होता. आणि प्रसाद घेतल्यानंतर मी परत तुम्हाला मंदिराचं जे बाहेरचं बांधकाम आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करते आणि नवीन जे झालेलं आहे, जे नवग्रह आहे त्यांची मोठी स्थापना इथे केलेली आहे आणि मोठ्या कलाकृतीनुसार त्यांनी सगळं बांधकाम केलेलं आहे. बघू शकता मोठं भव्य असं स्मारक सुद्धा उभारलेलं आहे आणि आजूबाजूने नवग्रहांची स्थापना केलेली आहे आणि याच्या मागे नदीचं सुद्धा एक छोटंसं त्यांनी रूप दिलेलं आहे. नदीला सुद्धा हे बघू शकता हे नदीचं रूप आहे. या नदीला सुद्धा त्यांनी छान रूप दिलेलं आहे. बांधकाम एवढं छान आहे, की तुम्हाला मला शब्दात सांगता येणं शक्यच नाही आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्की भेट द्या आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सुद्धा भेट द्या. व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये सांगा, की या प्रवासातलं सगळ्यात जास्त ठिकाण तुम्हाला कोणतं आवडलं आणि तुम्ही किती वेळा कुठे गेले आहे हे तुम्ही नक्की हे कमेंट्समध्ये मला तुम्ही नक्की सांगा बरं का. आणि त्याच्यानंतर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक